एक मोठी बातमी समोर येते। नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक कोकणात दाखल झाले। सिंधुदुर्ग पासून रायगड पर्यंत जवळपास 5 लाख पर्यटक कोकणात दाखल झाल्याची माहिती। खोल समुद्रात न जाण्याचे प्रशासनाचं पर्यटकांना आवाहन पाहायला मिळते। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सर्व मित्रमंडळी मुंबईहून गणपती पुण्याला आलेलो आहे। कारण की सगळ्यांचं एकमत ठरलं होतं कुठे यायचं सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी। तर सगळ्यांनी बोललं की गणपतीपुळे काय यायचं गणपती पुण्याला, तर इथे हा खूप छान समुद्र आहे, स्वच्छ समुद्र आहे, वॉटर स्पोर्ट्स आहेत, त्यामुळे आम्ही इथे आलेलो आहे। आणि त्याहून अधिक म्हणजे चांगली गोष्ट म्हणजे इथले फिश खूप भारी आहे। कोकणामध्ये बघण्यासाठी भरपूर आहे तसं, आणि एन्जॉय करण्यासाठी पण भरपूर आहे ठिकाणी। मंदिरमध्ये जाण्यासाठी गणपतीपुळ्याचा, आणि परत इथं सगळं बीचमध्ये एन्जॉय, वॉटर स्पोर्ट्स हे सगळं भरपूर चांगलं आहे। एन्जॉयमेंटसाठी तुम्ही येऊ शकता आणि चांगला एन्जॉय करू शकता। तर तिकडे नववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत देखील प्रशासन सज्ज झालंय। शिर्डीत भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळते। 31 डिसेंबरच्या रात्री साई मंदिर रात्रभर खुलं राहणार आहे। गर्दीच्या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। नूतन वर्षाच्या प्रारंभाच्या समयी आपल्याकडे सध्या शिर्डीमध्ये संपूर्ण जिल्ह्यामधून तसेच ट्रॅफिकच्या अनुषंगाने आपल्याला बाहेरूनही HSP कडूनही बंदोबस्त मिळालेला आहे। असा एकूण 220 पोलीस अंमलदार आहेत, 25 अधिकारी आहेत, एक DYSP, एक ॲडिशनल SP आणि जवळजवळ 250 होमगार्ड्स, असा इतक्या मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे बंदोबस्त आलेला आहे। 31 आणि 1 जानेवारी या दरम्यान तर ते कंटिन्युअसली वारंवार चेक केलं जाईल। 5 वाजेपर्यंत हॉटेल्सला अलाउड केलेलं आहे, पहाटे 5 वाजेपर्यंत 31 जानेवारीसाठी, 31 डिसेंबरसाठी। परंतु 5च्या नंतर कोणतं हॉटेल चालू राहील आणि कुठलाही तिथं बेकायदेशीर प्रकार आढळून आला त्यांच्यावरही 100% कारवाई केली जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।